नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि या एकादशीपासूनच पवित्र चातुर्मासाची सुरुवात होत आहे। देवशयनी एकादशीपासून या चातुर्मासाची सुरुवात होऊन कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते। तर या चातुर्मासातील 4 महिने हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिने मानले जातात आणि या 4 महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू झोपलेले असतात अशी एक पौराणिक मान्यता आहे आणि या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। मात्र चातुर्मासात आध्यात्मिक कार्य, भक्ती, पूजापाठ, होम हवन आणि देवाचं नामस्मरण केलं जातं। हा काळ आत्मचिंतन आणि शरीर शुद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो। तर 25 जुलै 2026 रोजी येत आहे आषाढी एकादशी आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित तिथी आहे आणि या दिवशी जर भगवान श्री हरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जर काही उपाय सेवा जर केले तर त्यांची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील, मनासारखं स्थळ येत नसेल किंवा काही कारणानं मुलांचं लग्न जमत नसेल तर त्यासाठी आपल्याला या आषाढी एकादशीला एका ठिकाणी हळकुंडाचा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमेल आणि त्यांचा सुखाचा संसार होईल। आता यासाठीच आपल्याला या हळकुंडाचा उपाय करायचा आहे। आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात तसेच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर उपाय आपल्याला करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी। तुम्हाला दिवसभरात कधीही शक्य होईल तर त्यावेळेला उपाय करताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल। उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 हळकुंड, लेकूरवाळे हळकुंड असावीत, कुठेही तुटलेली, किडलेली, खराब झालेले हळकुंड नसावीत। त्यानंतर हळदीनं पिवळा केलेला किंवा कुंकवानं लाल केलेला आपल्याला धागा लागणार आहे किंवा कलाव्याचा धागा तुम्ही ह्या उपायासाठी घेऊ शकता। त्यानंतर एक सुपारी आणि अक्षदा लागणार आहेत, अखंड अक्षदा हळदीनं पिवळ्या केलेल्या। त्याचबरोबर कणकेचे 2 दिवे लागणार आहेत। आता हे दिवे कोणत्या ठिकाणी लावायचे आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। त्याचबरोबर आणखीही काही वस्तू लागतील त्या देखील सांगते पुढे। त्यापूर्वी ज्या वेळेला सकाळी आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे। त्याचबरोबर पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम आणि यामुळं आपल्या मुलांच्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते, मन एकाग्र शांत होतं आणि कुंडलीमध्ये गुरुग्रह आणि शुक्रग्रह आहे तर तो बळकट आणि मजबूत होण्यास मदत होते। आता तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या दररोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालेल आणि पंचगव्य किंवा तुमच्याकडे गंगाजल जरी नसेल तरी देखील चिमूटभर हळद रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। आणि आपण जेवणासाठी जी हळद वापरतो तर ती टाकायची नाही, तर आपण देवपूजेसाठी जी हळद वापरतो तर ती आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर शक्यतो या दिवशी मुलामुलींनी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळं या दिवशी उपाय करताना जितक्या जास्त पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करता येईल तर तो तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कणकेचे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत। दिवे बनवत असताना या दिव्यांमध्ये देखील म्हणजेच कणिक मळताना त्यामध्ये देखील चिमूटभर हळद आणि थोडं देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि असा हा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसाव्यात, हळदीनं आणि कुंकवानं लाल पिवळ्या केलेल्या असाव्यात किंवा हळदीनं पिवळ्या केल्या तरी देखील चालेल, त्या अक्षदा ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपण जी 5 हळकुंड घेतलेली आहेत ती हळकुंड ठेवायची आहेत। जी एक सुपारी घेतलेली आहे पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला या हळकुंडासोबत या ठिकाणी ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला जी हळकुंड 5 घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक हळकुंडावरती तुम्हाला हळदी कुंकू ओलं करून लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सुपारीची देखील पूजा करायची आहे। जर शक्य असेल तर सुपारीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे, कारण सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे। त्यानंतर आपल्या देवघरासमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगते तर तो मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी बसून 108 वेळा म्हणायचा आहे। ओम ब्रूम बृहस्पते नमः 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। ओम ब्रूम बृहस्पते नमः। त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि
जर तुम्हाला जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही जपमाळेने करू शकता किंवा एखादं जाड कडधान्य घेऊन तुम्ही त्यानंतर जप करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण जे हळकुंड ठेवलेलं आहे तर ते घ्यायचं आहे। त्यानंतर 21 अखंड अक्षदा मोजून घ्यायचे आहेत आणि जे हळकुंड घेतलेलं आहे म्हणजेच आपण देवघरासमोर जी 5 हळकुंड ठेवलेली आहेत तर त्यातील एक हळकुंड घ्यायचा आहे, 21 अक्षदा घ्यायच्या आहेत। त्यानंतर जी सुपारी आणि 4 हळकुंड आहेत तर ती त्याच ठिकाणी ठेवायची आहेत आणि जे एक हळकुंड आहे तर त्याला आपण जो लाल पिवळा केलेला धागा आहे किंवा पिवळा केलेला असेल तर त्या धाग्याने 7 वेळा तुम्हाला या हळकुंडाला गुंडाळायचं आहे। गुंडाळत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे। झेंडूची फुले घ्यायची आहेत आणि पाणी जे घेणार आहात तर ते पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करावा लागेल, तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हा उपाय करायचा आहे। पण काही कारणास्तव जर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। तर त्या ठिकाणी जायचं आहे। आपण कणकेचे जे 2 दिवे बनवून घेतलेले होते तर त्यातील एक दिवा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित करताना त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। आता तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही देशी गाईचं तूप घालू शकता। एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्या पानावरती तुम्हाला ज्या अक्षदा आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। कधीही दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आसन असायलाच हवं। त्यानंतर आपण जी पोटली आणलेली आहे ज्यामध्ये तुम्ही 21 अखंड अक्षदा आणि हळकुंड जे धाग्याने 7 वेळा बांधलेलं आहे, जे तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे किंवा लाल रंगाच्या, आणि हे जी पोटली आहे तर ती त्या पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे। पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी जप करायचा आहे। आणि हे जी पोटली आहे तर ती तुम्हाला जर शक्य असेल तर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडीशी माती उकरायची आहे, काढायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे पुरायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, जी समस्या आहे तर ती तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला बोलून दाखवायची आहे। पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि वास्तव्य करतात आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। पिंपळाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तुम्ही जे पूजेसाठी सर्व साहित्य आणलेलं आहे तर त्यांनी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे हळदीचं तर ते पाणी तुम्हाला या पिंपळाला अर्पण करायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी वाचून घरी न्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला यातील एक कणकेचा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत, 21 अखंड अक्षदा मोजून घालायच्या आहेत, 2 अखंड लवंगा घालायच्या आहेत आणि एक तुरटीचा खडा घालायचा आहे। आणि असा हा दिवा तुम्हाला आसन करून या तुळशीच्या रोपाजवळ प्रज्वलित करायचा आहे। थोड्या दूरवर तुळशीला इजा होणार नाही अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला आपण जी देवघरासमोर जी 5 हळकुंड ठेवलेली त्यातील 4 उरलेले हळकुंड आहेत तर त्यातील तुम्हाला 2 हळकुंड घ्यायचे आहेत। पुन्हा या 2 हळकुंडाला या लाल पिवळ्या धाग्याने तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचं आहे। पुन्हा 21 अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। एकादशी तिथीला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, परंतु तुळशीची जी माती आहे तर त्यामध्ये तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे। कारण या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं आणि तुळशीला जर तुम्ही स्पर्श करत असाल किंवा पाणी अर्पण करत असाल तर त्याचं तुम्हाला पाप लागणार आहे। त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण न करता तुम्हाला तुळशीची जी माती आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडासा उसाचा रस अर्पण करायचा आहे। या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही आणि तुम्हाला तुळशी मातेला तुमच्या ज्या इच्छा मनोकामना आहेत, मुलांची जी काही विवाहातील अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीच्या मंत्राचा या ठिकाणी जप करायचा आहे, तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। आणि आपण ही जी पोटली तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये 2 हळकुंड आहेत, 21 अक्षदा आहेत तर ती तुळशीजवळ तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि आपण जे 2 हळकुंड ठेवलेले आहेत तर ती हळकुंड एक जी सुपारी आहे तर ती घ्यायची आहे आणि ज्या एक अक्षदा आहेत तर त्यातील पुन्हा एकदा 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत। त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती
आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। यामुळं तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या अडचणी येत आहेत, अडथळे येत आहेत, तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। आणि तुम्ही ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती सोबत ठेवायची आहे। सुपारी जे आहे तर ते विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे, गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि त्यामुळं तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही 1 रुपयाचं नाणं देखील यामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे, जेणेकरून आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल। भगवान श्री हरिविष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधायची आहे। आता जर तुम्हाला त्या ठिकाणी हे ठेवणे शक्य होत नसेल तर ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील स्थापन करू शकता। दररोज सकाळ संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला याची देखील पूजा करायची आहे। आता हा जो उपाय आहे तर तो फक्त मुलांच्या विवाहातील अडथळेच दूर करणार नाही, तर तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील राहणार आहे, त्यासाठीच असणार आहे। आणि म्हणूनच ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे। म्हणजे 21 दिवस तुम्हाला ही जी पोटली घरामध्ये ठेवलेली आहे तर त्याची पूजा करायची आहे। आणि आपण जे तुळशीजवळ जे हळकुंड ठेवलेलं आहे, त्याची जी पोटली ठेवलेली आहे तर ती जी पोटली आहे ती दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी घ्यायची आहे। आणि आपली मुलं ज्या ठिकाणी झोपतात तर त्यांच्या उशीखाली तुम्हाला ही 21 दिवस पोटली ठेवायची आहे। आणि 21 दिवसांनी ही पोटली तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवली तरी देखील चालेल। उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून करायचा आहे। भगवान श्री हरिविष्णू, आपली माता लक्ष्मी, कुलदेवता श्री स्वामी समर्थ या सर्वांचं, तुमची जी इष्टदेवता आहे त्यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। आणि तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर तुम्हाला या वस्तूंवर सांगायची आहे। 21 दिवस तुम्हाला ही जी पोटली आहे एक देवघरामध्ये ठेवायची आहे, एक मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे। आणि शक्य असेल तर दररोज 3 सांजेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दरवेळेला हळकुंड ठेवण्याची गरज नाही, फक्त दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत। अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे। आणि या 21 दिवसांच्या आत तुमच्या मुलांचा विवाह जमलेलाच असेल आणि हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात। म्हणूनच तुमच्यासाठी मी हा अगदी साधा सोपा उपाय आणलेला आहे आणि अनुभवसिद्ध उपाय आहे। असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा त्यांना फायदा देखील झालेला आहे। फक्त उपाय करताना शांतपणे करायचा आहे, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। आणि मनापासून श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही। फक्त उपाय नुसते करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी। म्हणूनच मुलांसाठी स्थळ पाहत राहायचं आहे। तुमच्या मुलांना मनासारखं स्थळ येणार आहे आणि त्यांचा सुखाचा संसार होणार आहे। लक्ष्मी नारायणासारखा तुमच्याही मुलाचा जोडा जमणार आहे। तर आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात लिहायला विसरू नका। धन्यवाद।